ओंकार विषयी आवर्जून मला इथे दोन गोष्टी नमूद करायच्या आहेत की ओंकारला मी गेले 5 वर्ष ओळखतोय. आम्ही एकत्र बऱ्याच गद्य आणि संगीत नाटकांमध्ये कामं करतो. तर भूमिकांना सुद्धा हायसं वाटावं इतकं उत्कृष्ट काम ओंकार स्टेजवर करत असतो. म्हणजे एखादी भूमिका ओंकारकडे आली की ती भूमिका स्वतःहूनच म्हणते की चला आता मी सुरक्षित हातात आहे, आता या भूमिकेचं आता माझं सोनं होणार. इतकं सुंदर ओंकार काम करत असतो. शब्द आणि सूर हे त्याचे सगळे सोयरे आहेत. याचा प्रत्यय तुम्हाला वेगवेगळ्या नाटकांमधनं येईल त्याच्याने, आता गायनातनं पण येणार आहे. मगाशी अनुराधाताईंनी केलं जे काही मेन्शन केलं त्याप्रमाणे परंपरा लाभलेली आहे. परंपरा असलेल्या मातीतून हे रोपटं आज वड होण्याच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू झालेला आहे. तर संगीत सुवर्ण तुला या नाटकामध्ये एक असा प्रसंग आहे की मुळात शुद्ध भक्तीचा आणि निरपेक्ष प्रीतीचा महिमा सत्यभामेला कळावा म्हणून भगवान श्रीकृष्ण एक कपट नाटक रचतात आणि त्या कपट नाटकाचे हे 2 मेन कलाकार असतात, म्हणजे नारद मुनी आणि श्रीकृष्ण. तर इंद्राकडून पारिजातक जिंकून आलेले आहेत आणि सत्यभामा आणि रुक्मिणी देवी या दोघी काहीतरी बोलतायत आणि पारिजातक लावलेलं आहे सत्यभामेच्या अंगणामध्ये, पण त्याची फुलं जी पडतायत ती मात्र रुक्मिणीच्या अंगणामध्ये. नारद मुनी म्हणतात असं कसं, तुला लक्ष झालं का सत्यभामे, हे असं सगळं होतंय बघ. नारद मुनींचं कामच येतो ना माहिती, नारद मुनी कॅरेक्टर कसं आहे ते. तर तिला म्हणतात अरे खरंच की, म्हणजे पारिजातक अंडा माझ्यासाठी आणि फुलं रुक्मिणी देवींच्या अंगणात पडतायत. भगवान श्रीकृष्ण येतात आणि ते विचारतात अहो असं कसं केलं तुम्ही, म्हणजे शेवटी तुम्ही त्यांना जास्त महत्व दिलं, फुलं त्यांच्या दारी पडतायत. तर तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणजे काय, हा इतरांसाठी नव्हता पण भगवान श्रीकृष्ण म्हणजे भगवंतच अविनाशी, अतिशय बुद्धिमान. मग ते समजूत घालताना सत्यभामेचे असं म्हणतात सत्यभामे अगं तुला फुलांची गरजच नाहीये. ती म्हणते काही बोलताय ना तुम्ही, मला फुलांची गरज नाही. ते म्हणतात अगं हो, कारण फुलांना तुझी गरज आहे, इतकी तू कोमल आहेस. अशी समजूत घालताना भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात रतिहुन सुंदर मदन मंजिरी मदनाचं वरदान तुला ग, मदनाचं वरदान तुला ग. सादर करतायत ओंकार खाडीकर. सर्वप्रथम बालगंधर्व संगीत रसिक मंडळाच्या सर्व कार्यकारिणी मंडळाचे मी मनःपूर्वक आभार मानतो आणि प्रेक्षागृहामध्ये उपस्थित स्थानबद्ध सर्व मान्यवर गुरुजन, ज्येष्ठतम कलाकार आणि मायबाप रसिक प्रेक्षकांना अभिवादन करतो. एक गोष्ट सांगायची हे पद सादर करण्यापूर्वी की हे पद ज्यांनी आपल्या कारकिर्दीत गाजवलं असे ज्येष्ठ संगीत अभिनेते गायक नट पद्मश्री पंडित प्रसादजी सावकार यांचं बरोबर 1 महिन्यापूर्वी निधन झालं. तर त्यांनाच आदरांजली म्हणून हे पद सादर करण्याचा माझ्यातर्फे प्रयत्न करतोय, गोड मानून घ्या. रतिहुन सुंदर मदन मंजिरी रतिहुन सुंदर मदन मंजिरी मदनाचे वरदान तुला, मदनाचे वरदान तुला ग, मदनाचे वरदान तुला, मदनाचे वरदान तुला. रतिहुन सुंदर, रतिहुन सुंदर, रतिहुन सुंदर मदन मंजिरी, रतिहुन सुंदर मदन मंजिरी मदनाचे वरदान तुला, मदनाचे वरदान तुला, मदनाचे वरदान तुला. रतिहुन सुंदर मदन मंजिरी मदनाचे वरदान तुला. ललित कोमला तव सुंदरता, ललित कोमला तव सुंदरता. लाजविते मंदार फुला, लाजविते मंदार फुला. मदनाचे वरदान तुला, मदनाचे वरदान तुला.
चंद्रकला बघुनी तुला गगनात खंगते कले कलेने 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 चंद्रकला बघुनी तुला बघुनी तुला बघुनी तुला गगनात खंगते कले कलेने चंद्रकला बघुनी तुला गगनात खंगते कले कलेने चंद्रकला कले कलेने चंद्रकला चंद्रकला बघुनी तुला गगनात खंगते कले कलेने चंद्रकला कले कलेने चंद्रकला बघुनी तुला गगनात खंगते कले कलेने चंद्रकला कले कलेने चंद्रकला गगनात खंगते कले कलेने चंद्रकला कळे न मजला वृथा फुलांचा कळे न मजला 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 वृथा फुलांचा कळे न मजला वृथा फुलांचा कळे न मजला वृथा फुलांचा नाद कशाला नाद कशाला नाद कशाला हवा तुला नाद कशाला हवा तुला मदनाचे वरदान तुला मदनाचे वरदान तुला मदनाचे रतिगुण सुंदर मदन मंदिरी मदनाचे वरदान तुला रतिगुण सुंदर मदन मंदिरी रतिगुण सुंदर मदन मंदिरी मदनाचे वरदान तुला मदनाचे वरदान